नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 4 2019 या भरतीविषयीची अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे। तर मित्रांनो, झोन वाईज अलोकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट लागलेली आहे एसीबीसी कॅन्डिडेट्स करताची। तर मित्रांनो, कोणकोणत्या झोनमध्ये कोणकोणत्या उमेदवारांचे नाव आलेले आहे, त्याचप्रमाणे किती तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे याविषयीची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, एकूण 282 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे महावितरण मार्फत दिनांक 12 मार्च 2024 रोजी। त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे महावितरणच्या येऊ घातलेल्या विद्युत सहाय्यक, त्याचप्रमाणे महाट्रान्सकोच्या येऊ घातलेल्या विद्युत सहाय्यक पदाकर्त्याच्या विविध महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील पदांच्या भरतीविषयीची डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला, आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण लिस्ट कोणती आहे किंवा कोणती यादी प्रसिद्ध करण्यात आली त्याकडे वळूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो महावितरण जाहिरात क्रमांक 4 2019 चे प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी दिलेले आहे। एसीबीसी ते ईडब्ल्यूएस विकल्प दिलेल्या विद्युत सहाय्यक भरतीमधील एसीबीसी प्रवर्गातील उमेदवारांची अधिसंख्य पदे निर्माण केलेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी व कागदपत्रे पडताळणी। महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात क्रमांक 4 2019 ही माहे जुलै 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आपण सर्वांना माहितीच असेल, आपण सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील। त्यावेळी 10वीच्या मार्कांवरती ही भरती घेण्यात आलेली होती। याविषयी बरेचसे काही मुद्दे होते। मान्य सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। दिनांक 5/5/2021 रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 5/7/2021 अन्वये भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ईडब्ल्यूएस प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गाचा निकाल दिनांक 1/10/2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता। निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये दिनांक 21 आणि 22/10/2021 रोजी पूर्ण करण्यात येऊन नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली होती। या ठिकाणी दिलेले आहे की ईडब्ल्यूएस प्रवर्ग वगळता बाकी सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती, त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सुद्धा झाले होते। पण आजची जे काही लिस्ट लागलेली आहे यामध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरता एसीबीसी प्रवर्गात अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक 23/12/2020 व महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 10/2/21 च्या पत्रानुसार ईडब्ल्यूएस अथवा खुल्या प्रवर्गात विकल्प सादर केला होता। परंतु एसीबीसी प्रवर्गात आरक्षण देऊन नंतर ते कायदेशीर बाबींमुळे रद्द झाल्याने एसीबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये जाण्याचा विकल्प बंद झाला। तसेच विद्युत सहाय्यक पदाची निवड ही सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेश दिनांक 9/9/2020 पूर्वीच पूर्ण करण्यात आली असती, परंतु न्यायालयीन प्रकरण कारणास्तव कोविड काळामुळे दिनांक 9/9/2020 पूर्वी पूर्ण झाली नाही। त्यामुळे सदर 282 उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहिले आहेत। सबब सामाजिक नैसर्गिक न्यायाचा विचार करता सदर 282 उमेदवारांची अधिसंख्य पदे निर्माण करून पुढील नियुक्त्यांची कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र शासन पत्र दिनांक 1/3/2024 अन्वये निर्णय दिलेला आहे। ही कायदेशीर बाब आहे। का बरं या उमेदवारांचे नाव नव्हते, तर आता दिनांक 1 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार ही 282 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढे महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो बघू आणि लिस्ट मध्ये नाव कशा पद्धतीने बघायचे ते सुद्धा आपण बघून घेऊ। उक्त मुद्द्यांमध्ये नमूद केलेल्या 282 उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी सोबत जोडलेली आहे। सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद नोंदी किंवा अर्हता संबंधिताच्या प्रमाणपत्राची पडताळणी दिनांक 14/3/2024 ते दिनांक 15/3/2024 रोजी करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे फक्त उद्याचा आणि परवाचा दिवस आहे। आपण सर्वांना विनंती आहे, जरी तुमचं नाव यामध्ये असेल तर लगेच तुम्ही सर्व तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत आणि तुमचे परिमंडळ निहाय जी काही यादी जोडलेली आहे त्या यादीनुसार तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। आणि जर तुमचं नाव नसेल तर हा व्हिडिओ, ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत, जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत तुम्ही पोहोचवा, जेणेकरून 282 उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। तर मित्रांनो, ही यादी कुठे बघायची याच्याकरताची महत्त्वाच्या ज्या काही लिंक्स आहेत त्याच्या लिंक्स, पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक, या सर्व लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली देण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता आणि ही संपूर्ण यादी तुम्ही बघू शकता।
आणि जे काही या उमेदवारांचे नाव या लिस्टमध्ये आहेत त्यांनी सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडळ निहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये उमेदवारांनी उपरोक्त नमूद कालावधीत कागदपत्र पडताळणी करता स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील। जे उमेदवार कागदपत्रे पडताळणी करता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी। त्यामुळे परत एकदा विनंती आहे की ही माहिती सर्वात जास्त आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण त्यांच्यापर्यंत ही जर माहिती पोहोचली नाही तर कदाचित काही उमेदवारांना आपल्या या पदापासून वंचित राहावं लागेल। आणि अगदी थोडा वेळ दिलेला मित्रांनो, 12 तारखेला ही प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आहे आणि 14 आणि 15 तारखेला म्हणजे लगेच 1 ते 2 दिवसामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतात त्यांच्या परिमंडळामध्ये बोलवण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलेले होते किंवा माहिती दिलेली होती त्या अनुषंगाने संपूर्ण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या सोबत घ्यायचे आहे आणि परिमंडळामध्ये द्यायचे आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आणि काही कारणामुळे जर कागदपत्रे पडताळणीच्या दिवशी जे उमेदवार उपस्थित आहेत पण त्यांच्या कागदपत्राची पडताळणी काही कारणामुळे झाली नाही तर ती लगेच दुसऱ्या दिवशी करण्यात येणार आहे। पण तो जो उमेदवार उपस्थितच राहिला नाही तर कदाचित त्यांचं सिलेक्शन सुद्धा होणार नाही, कारण ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला उपस्थित राहिले नाही। त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शवल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित केलेले छायांकित प्रती सहित कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहावे। म्हणजे मित्रांनो, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स करून त्याच्यावरती स्वयं स्वाक्षांकित म्हणजे त्याच्यावरती तुमची स्वतःची साईन करायची आहे आणि असा एक सेट तुम्हाला सोबत ठेवायचा आहे आणि कागदपत्रे तपासणीसाठी हजर राहायचे आहे। या ठिकाणी काही कागदपत्र दिलेले आहेत ते एकदा बघून घेऊ। सिस्टीम जनरेटेड ऍप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म, तो जो फॉर्म तुम्ही ऑनलाईन सिस्टीम मध्ये फिट केला होता त्याची प्रिंट तुम्ही काढली असेल, तुमच्याकडे पीडीएफ असेल तर लगेच त्याची प्रिंट काढून घ्या। ज्या उमेदवारांकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही तुमचं सिस्टीम जनरेट ऍप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म हे काढून घेऊ शकता। तरी पण विनंती आहे की तिथे जाऊन गडबड करण्यापेक्षा आधीच तुम्ही तो फॉर्म प्रिंटआउट काढून ठेवून घ्या। एसएससी म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे 10वीचे तुम्हाला मार्कशीट आणि डिप्लोमा घ्यायचा आहे। आयटीआय प्रमाणपत्र, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन, सेंटर ऑफ एक्सेलन्स म्हणजे इलेक्ट्रिकल सेक्टर मध्ये प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी। समांतर आरक्षणाच्या पुस्तक सक्षम प्राधिकाऱ्याकडून विहित केलेले प्रमाणपत्र। उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे। हा एक मुद्दा महत्वाचा आहे, परत एकदा वाचून घ्या आणि तुम्ही लक्षात घ्या। तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील आरक्षणाच्या नोंदी संदर्भात त्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घ्यायचे आहे। महत्वाचा एक पेपर आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला, ते सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचं आहे। त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचे आहे आणि ऑनलाईन अर्जामधील व जाहिरातीमधील अर्हतेबाबत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायची आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो दिनांक 12/3/2024 आणि या ठिकाणी खाली जाहिरात क्रमांक 4/2019 झोन वाईज अलोकेशन ऑफ कॅन्डिडेटची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुमचा दिलेला आहे, नाव दिलेले आहे आणि नेम ऑफ झोन दिलेले आहेत। म्हणजे या झोन मध्ये परिमंडळ कार्यालयामध्ये तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहे। मित्रांनो, तुम्हाला या बाबतीत काही अडचण आली तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा आमच्या टीमच्या व्यक्तींचे तुमच्याकडे पर्सनल नंबर आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता। तुम्हाला योग्य ती माहिती, योग्य ती मदत करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। या ठिकाणी ही लिस्ट आहे, ही लिस्ट जर तुम्हाला बघून घ्यायची मित्रांनो तर त्याची पीडीएफ लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, लगेच त्या ठिकाणी जा आणि पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का हे एकदा तुम्ही बघून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या नियमित आणि सर्वात अगोदर माहिती करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षण करता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।